नमस्कार मित्रांनो, सर्व बैलगाडा प्रेमींना माझा नमस्कार. आत्ताच ताजे असणार आपलं जे निंबाळकर सरांचं प्रकरण, त्यामध्ये राहुल दादा पाटील यांनी का उडी घेतली, आजचा हा टॉपिक आहे आपला. तत्पूर्वी निंबाळकर सर म्हणजे एक साधारणतः पोलीस प्रशिक्षण आणि भरतीसाठी ज्या संस्था चालतात त्याचे ते संस्थापक होते. त्यानंतर त्यांना बैलगाडा शर्यतीच ओढ लागली. त्यांनी गौतम काकडे यांच्याकडून 61 लाखाला सर्जा नावाचा बैल हा विकत घेतल्यामुळे रातोरात ते प्रसिद्धीला आले व त्यांनी त्या सर्जाच्या जीवावरती माळशिरस येथील मैदान गाजवलं. बऱ्याच ठिकाणी बैलगाड्या शर्यती जिंकल्या. त्याच्यातून मथुरचे मालक, मथुर म्हणजे हा भारत केसरी, महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी, याचे मालक राहुल पाटील यांची मैत्री झाली. त्यामध्ये सरांना एकदा मुंबईमध्ये हा बैलगाडा शर्यत मध्ये भाग घ्यायचा होता. त्यावेळी त्यांनी मथुरची मागणी राहुल पाटलांना केली. त्यानंतर त्यांनी तो बैल त्यांना दिलाही. मथुर आणि सर्जाने त्या ठिकाणी बरीच मैदानं गाजवली, बरीच बक्षीसही मिळाली. त्यातून राहुल दादा पाटील आणि आपले निंबाळकर सर यांचे फॅमिली रिलेशन म्हणजे घरगुती संबंध, घरगुती सगळं एकजीव फॅमिली झाल्यासारखी झाली होती. त्यामुळे या राहुल पाटलांनी या प्रकरणामध्ये मैत्री खातर उडी घेतली आणि परवाच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन ताईंना 5 लाखाचा चेक व गुन्हेगारांना मोका अंतर्गत कारवाई, पुनर्वसन या बऱ्याच गोष्टींची या ठिकाणी त्यांनी मदतही केली. आता राहुल पाटलांना ज्या वेळी अडचण आली, त्यांनी उडी का घेण्याचं कारण म्हणजे त्यांना ज्या वेळी अडचणी आल्या, बऱ्याच अडचणी आल्या असतील, सामाजिक असतील, बैलगाड्याच्या संदर्भात असतील, त्यावेळी निंबाळकर सर त्यांना मदत करत होते. एकदा जयेश पाटलांनी पनवेल तालुक्यामध्ये त्या टुंगी नदीच्या काठी बैलगाडा शर्यत भरवली असताना जयेश पाटलाचा त्या ठिकाणी बैलगाडा जिंकलेला होता व राहुल पाटलांचा म्हणजे मथुरचा बैलगाडा हरलेला होता. त्या संदर्भात राहुल दादाकडून त्यांच्या समर्थकांनी मध्ये गोळीबार झाला व त्यावेळी त्यांना काही दिवस तुरुंगातही जावं लागलं. तर त्या काळात जेवढेही काही मैदान होती ही मथुरला घेऊन निंबाळकर सरांनी पूर्ण महाराष्ट्रभर राहुल दादाच्याच नावाने ते बैलगाडा शर्यत त्या ठिकाणी नोंदणी व्हायची. त्यानंतर त्या बैलाचा सांभाळ, त्याच्यावरती लक्ष देणं, हे सगळं त्यांच्या गैरहजेरीत केल्यामुळे त्यांचं एक घरगुती सलोख आणि प्रेम जमलं होतं. म्हणून याच्यामध्ये राहुल पाटलांनी याच्यामध्ये उडी घेतली. तर मित्रांनो, मित्र असावा तर असा 1 लाखामध्ये असावा. आणि माझं सर्व बैलगाडा प्रेमींना एक सरळ अंतःकरणाने एक मत आहे माझं, की बैलगाडा शर्यत ही एक खेळ म्हणून खेळावी. कारण ही एक आपली महाराष्ट्राची चांगली परंपरा आहे. तिला कुठल्याही पद्धतीचा गालबोट लागला नाही पाहिजे. अन्यथा ह्या शर्यतीला कशा तरी चालू झालेल्या आहेत, पुन्हा बंद करण्यासाठी बरेच लोक या ठिकाणी टपलेले आहेत. तर अशा चुका न होऊ देता सर्व बैलगाडा प्रेमींनी एकत्र येऊन निंबाळकर सरांना न्याय द्यायचं काम करायचंय. त्यासाठी सोशल मीडिया आहे, बऱ्याच ठिकाणी आहेत. जे काही बैलगाडा प्रेमीचे मालक आहेत त्यांच्या म्हणजे सर्वांनी मिळून या ठिकाणी सरांना न्याय द्यायचा. हे प्रकरण कुठल्याही पद्धतीत थंड होऊ द्यायचं नाही, अशी मी बैलगाडा मालकांना विनंती करतो. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बैलगाडा शर्यत.